महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नमस्कार, मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज। खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं कळवण तालुक्यात गेल्या 2 ते 3 दिवसापासून वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे। ते म्हणजेच कळवण तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा शीतलताई महाजन यांनी एक विषारी औषध घेऊन आणि आत्महत्येचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्याबाबतच आपण महाराष्ट्र क्रांती न्यूजच्या माध्यमातून थोडक्यात एक आढावा घेणार आहोत। नक्की ते प्रकरण काय ते जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। ते प्रकरण म्हणजेच कळवण तालुक्याच्या काँग्रेसच्या अध्यक्षा शीतलताई महाजन यांचे जे पती आहेत ते चनकापूर ग्रामपंचायत आणि आभोना ग्रामपंचायत या ठिकाणी ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत आणि कळवण सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीन भाऊ पवार हे वेळोवेळी त्यांची चौकशी लावून त्यांच्या कामाची चौकशी लावून आणि वेळोवेळी त्यांना त्रास देतात अशा आशयाची तक्रार शीतलताई महाजन यांचे बंधू योगेश गायकवाड यांनी आभोना पोलीस ठाण्यात दिलेले आहे आणि त्या तक्रारीत त्यांनी म्हटलेलं आहे की वेळोवेळी माझ्या बहिणीला आणि माझ्या दाजींना या ठिकाणी कुठेतरी त्रास दिला जातो, कुठेतरी लक्षवेधी आणून आणि त्यांची नोकरी घालवण्याचा प्रकार कळवण सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीन भाऊ पवार हे करतायत असं त्यांचं म्हणणं आहे आणि असाच उल्लेख त्या तक्रारीत त्यांनी केलेला आहे। या विषयावर आपण त्यांची देखील प्रतिक्रिया या ठिकाणी दाखवणार आहोत आणि नाण्याची दुसरी बाजू म्हणजे नितीन भाऊ पवार यांच्याशी देखील आपण संपर्क साधतो आहोत आणि या विषयावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यांचं काय बोलणं आहे, काय म्हणणं आहे ते देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। सर्वप्रथम आपण योगेश गायकवाड यांच्याकडे जाणार आहोत आणि त्यांची नक्की बाजू काय, त्यांचं म्हणणं काय, त्यांनी म्हणजे कशा पद्धतीने त्या ठिकाणी आभोना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मी योगेश काशीनाथ गायकवाड, नाशिक जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीस। आमच्या भगिनी शीतल महाजन यांनी काल विष प्राशन करून स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला। शीतल महाजन यांचे पती श्री रामराव महाजन म्हणजेच आमचे दाजी हे ग्रामविकास अधिकारी असून आणि शीतल महाजन आमच्या काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष असल्यामुळे त्यांना राजकीय दबाव म्हणून कुठेतरी दाबण्यासाठी रामराव महाजन यांच्या सततच्या चौकशा लावणे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सतत चौकशी लावणे त्यात काही निष्पन्न झालं नाही म्हणून विधिमंडळामध्ये निलंबनाची याचिका विद्यमान आमदार कळवण सुरगाण्याचे विद्यमान आमदार नितीन भाऊ पवार यांनी जी टाकली त्या मानसिकतेला वैतागून काल आमच्या भगिनी शीतल महाजन यांनी स्वतःला संपवण्याचा शेवटच्या टोकाचा पाऊल उचललं। याचं मागील कारण म्हणजे स्वर्गीय काशीनाथ यादव गायकवाड हे पंचायत समितीचे 15 वर्षे सभापती असताना आमचं घराणेशाही पहिल्यापासून राजकारणात असल्यामुळे आम्ही या निवडणुकीमध्ये विद्यमान आमदार नितीन भाऊ पवार यांच्या विरोधात काम केल्यामुळे कुठेतरी आम्हाला राजकीय क्षेत्रामध्ये दाबदडप करून आणि राजकीय वचपा काढण्याचा नितीन भाऊ यांचा हा एक षडयंत्र आहे। प्रतिक्रिया होती शीतलताई महाजन यांचे बंधू योगेश गायकवाडांची प्रतिक्रिया होती आणि त्यांनी आपलं म्हणणं, आपली तक्रार कशा पद्धतीने दिलेलं आहे त्यांनी त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे। त्याच दृष्टीने आपण जर बघितलं तर नाण्याच्या 2 बाजू असतात आणि दुसरी बाजू म्हणजे आमदार नितीन भाऊ पवार यांचं या प्रकरणी म्हणणं काय आहे, त्यांचं मत काय आहे ते देखील जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्याच दृष्टीने आपण गेल्या 2 ते 3 दिवसापासून त्यांच्याशी संपर्क साधतो आहोत। परंतु महाराष्ट्र राज्याचं अधिवेशन विधानसभेचं या ठिकाणी सुरू आहे आणि त्या अधिवेशनात ते व्यस्त असल्याकारणाने त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाही। परंतु प्राथमिक स्वरूपात त्यांनी सांगितलं की या प्रकरणात नाहक मला त्रास देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो आहे आणि कळवण सुरगाणा मतदारसंघामध्ये जे विकास कामं आहेत ते जलद गतीने सुरू आहेत आणि कुठेतरी विरोधकांना ते पाहिले जात नाहीत म्हणूनच हा प्रयत्न या ठिकाणी केला जातो असं त्याचं म्हणणं आहे। परंतु लवकरच या ठिकाणी अधिवेशन संपून आणि मी प्रसार माध्यमांना सामोरं जाणार आहे आणि आपलं जे म्हणणं आहे ते मांडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी ते करणार आहेत। परंतु दुसरीकडे आपण जर बघितलं त्यांच्या पत्नी जयश्रीताई पवार यांचं देखील या तक्रारात नाव दिलेलं आहे, परंतु त्यांच्याशी देखील आपण संपर्क केला। त्यांनी प्राथमिक स्वरूपात आपल्याला अशी माहिती दिली की माझा कुठेही त्या ठिकाणी संबंध नाही, परंतु उगाच मला बदनाम करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो आहे।
म्हणून याला कुठलाही आधार नाही. हे फक्त राजकीय दृष्टीने आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो आहे. लवकरच या ठिकाणी आम्ही खुलासा करू असं त्यांचं म्हणणं आहे. प्रकरणी रोज रोज नवीन चर्चा रंगताना आपण बघत आहोत आणि आज 18 मार्च 2025 रोजी कळवण तहसील कार्यालयामध्ये नितीन भाऊ समर्थकांनी मोठी गर्दी जमवलेली होती आणि त्या ठिकाणी निवेदन सादर करण्यासाठी त्या ठिकाणी ते खेड्यापाड्यातून कार्यकर्ते त्या ठिकाणी जमलेले होते आणि त्यांनी आज कळवण तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे. आणि त्या निवेदनात त्यांनी म्हटलेलं आहे की कळवण सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीन भाऊ पवार यांनी विकास कामं जे आहेत त्या ठिकाणी जोमानं सुरू केलेले आहेत आणि कुठंतरी त्यांच्या विकास कामांना ब्रेक लागेल आणि त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो आहे असं त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे. आणि अशाचं निवेदन त्यांनी तहसीलदारांना दिलेलं आहे. म्हणून या प्रकरणात कुठलाही त्या ठिकाणी संबंध नितीन भाऊ पवार आणि जयश्रीताई पवारांचा नाही. म्हणून उगाच आमदारांची बदनामी करू नये अशाचं निवेदन त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि याबाबत तहसीलदारांनी शासन स्तरावर चौकशी करावी असं देखील त्या ठिकाणी निवेदनात त्यांनी म्हटलेलं आहे. या सगळ्या प्रकरणात आपण जर बघितलं तर कळवण तालुक्यामध्ये रोज नवीनच चर्चा समोर येत आहेत, नवीनच विषय या ठिकाणी समोर येत आहेत. आणि म्हणून हे प्रकरण नक्की काय आहे, नक्की या प्रकरणात कोणतं वळण लागतं हे देखील पुढं बघणं गरजेचं आहे. आणि याबाबत आपण जर बघितलं तर आबोना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांना देखील संपर्क केलेला आहे आणि त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की याबाबत जो तक्रार अर्ज प्राप्त झालेला आहे त्या तक्रार अर्जाचं जी चौकशी आहे ती आम्ही करतो आहोत आणि त्यातून जे काही निष्पन्न होईल, जी काही कायदेशीर कारवाई असेल ती आम्ही करणार आहोत. म्हणून या प्रकरणात नवीन काय चौकशी समोर येते, नवीन काय प्रकरण हे वळण घेतं हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मी मुख्य संपादक प्रकाश बाग. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.